तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना तात्पुरता दिलासा मिळालाय। मजूर प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर दरेकरांना अटकेची भीती आहे। मात्र सोमवारी पुढील सुनावणी होईपर्यंत अटक न करण्याचे आदेश सत्र न्यायालयाने दिलेत। पाहूयात। मजूर प्रकरणात दरेकरांना तात्पुरता दिलासा। सोमवारपर्यंत अटक न करण्याचे कोर्टाचे आदेश। सोमवारपर्यंत तरी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांना अटक होणार नाही। मजूर प्रकरणात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर दरेकरांनी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली। मात्र सरकारी वकील इतर खटल्यांमध्ये व्यस्त होते आणि त्यामुळे त्यांनी सोमवारपर्यंत वेळ मागितली। पुढची सुनावणी आता सोमवारी होणार आहे। मात्र तोपर्यंत अटक न करण्याचे आदेश कोर्टाने दिले। प्रवीण दरेकरांना टार्गेट करायचं ते त्यांनी केलं। त्या सगळ्या गोष्टींना मी सामोरा जातोय जाईन, परंतु त्यांचा विचारच होता ना गुन्हा दाखल करा। शेवटी त्यांनी मारून मुटकून संजय पांडे जे सीपी आणलेत त्यांना टार्गेटच दिलंय ना 4-5 नेत्यांना कसंही अडकवा, आणि त्याने त्यांचं खुर्चीचं इमान राखलं। केस ओढून ताणून बनवलेली ज्याच्यामध्ये काडीचं तथ्य नाही, आणि त्याच्यामुळे आम्हाला न्यायालय निश्चितपणे दिलासा त्या ठिकाणी परमनंट देईल आणि नवे ही केसही रद्द करेल, कारण त्या केसमध्ये काही दमच नाहीये। दरेकरांनी आधी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती। मात्र दरेकरांना अर्ज फेटाळत हायकोर्टाने सत्र न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला होता। मुंबई बँकेची निवडणूक लढवताना स्वतःला मजूर दाखवल्यानं दरेकर आता अडचणीत आलेत। दरेकर 1997 पासून दादरमधील प्रतिज्ञा मजूर सहकारी संस्थेचे सभासद आहेत। 20 वर्षांपासून मजुरांचे प्रतिनिधी म्हणून ते मुंबई बँकेवर निवडून आलेत। मात्र आधी आमदार, आता विरोधी पक्षनेते आणि मग दरेकर मजूर कसे यावरून आक्षेप घेण्यात आलाय। विशेष म्हणजे मजूर सहकारी संस्थेकडून मजुरांना कामाचे पैसे चेक न दिले जातात। मात्र प्रतिज्ञा मजूर संस्थेने दरेकरांना सुपरवायझर दाखवत 2017 मध्ये मजुरीचे 25,000 रोखीने दिल्याची कागदपत्र आहेत। त्यातही दरेकरांना ज्या कालावधीसाठी मजुरी दिली तेव्हा ते नागपूरला अधिवेशनाला होते असा आरोप आपच्या धनंजय शिंदे यांनी केलाय। दरेकरांना मुद्दाम टार्गेट केलं जात असल्याचा आरोप भाजपने केलाय। फडणवीसांनी तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मजूर प्रवर्गातील नेत्यांची यादीत सोपवण्याचा इशारा दिलाय। मुंबईमध्ये यादी प्रसिद्ध झाली आहे। संजय पांडे आले आहेत, आता पहिलं प्रवीण दरेकर, मग अजून दुसरा कोण, मग तिसरा कोण, मग चौथा कोण, केली ना प्रसिद्ध। करा ना, मला माहिती आहे प्रवीण दरेकरांवर, मला माहिती आहे बाप बेटा, मला माहिती आहे प्रवीण दरेकर तुमच्यावर हल्ला करतात म्हणून या 2-3 दिवसात तुम्ही त्यांच्यावर एफआयआर करणार। आम्ही करू मुकाबला, आम्ही घाबरतच नाही, आम्ही करू मुकाबला। गुन्हा दाखल झाल्यानं दरेकरांना अटकेची भीती आहे। त्यासाठीच त्यांनी आता कोर्टात धाव घेतली। कोर्टाच्या निर्णयाने दिलासा मिळाल्यानं 4 दिवस त्यांना अटक होणार नाही, पण अटकपूर्व जामिनाचा फैसला आता सोमवारीच होईल। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई।